नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक 30 जून 2024 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथील पक्ष कार्यालयात रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। या बैठकीला राज्य कार्यकारिणी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून एकमताने निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये राज्यातली होणारी विधानसभा निवडणूक आणि या निवडणुकीत पक्षाची काय भूमिका असेल ते ठरवण्याचे आणि युती कोणासोबत करावी तसेच पक्षाने किती जागा लढवायचे हे ठरवणे व निश्चित करण्याचे सर्व अधिकार आनंदराज आंबेडकर यांना देण्यात आले आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पदाधिकारी यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण शिबिर, मेळावे घेणे, महाराष्ट्र कार्यकारिणी पदाधिकारी यांचे दौरे करणे, जिल्हानुसार पक्षाचे कामकाज व नियोजन आणि पक्षवाढीसाठी योग्य ते मार्गदर्शन करणे, पक्षाची धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना, प्रचार यंत्रणा तयार करणे, प्रसार माध्यमे व सोशल मीडियासाठी स्वतंत्रपणे IT सेल राबवणे। त्याचबरोबर आनंदराजजी आंबेडकर यांना व महाराष्ट्र कमिटीला प्रत्येक जिल्ह्याचा पक्ष कार्याचा लेखाजोगा अहवालासह इत्थंभूत सविस्तर माहिती अहवाल सादर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षक प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत। विशेष बाब भगवानदादा शेंडे यांची महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीला आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले। या बैठकीस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, सरचिटणीस प्राध्यापक युवराज धसवाडीकर, पक्ष प्रवक्ते समाजभूषण वसंत कांबळे, प्राध्यापक विजय घोरपडे, उपाध्यक्ष खाजामया पटेल, कोषाध्यक्ष भगवानदादा शेंडे, संघटक भैयासाहेब भालेराव, सचिव श्रीपतराव ढोले, संजय देखणे, सिद्धार्थ कांबळे, चौरे, योगेंद्र, शशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। मुंबई 30/6/24 प्रसिद्धी प्रमुख समाजभूषण वसंत कांबळे, प्रवक्ते रिपब्लिकन सेना यांनी ही बातमी पाठवली आहे। सदर बैठकीमध्ये अशा पद्धतीने निर्णय झालेले आहेत। धन्यवाद। जय भीम। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।